अंदाज लावत बसू नका, त्याला नाश्ता करू. जोरदार गरबा चालू असताना आपला छोटा मोठा तांत्रिक बिघाड आलाय. नमस्कार मित्रांनो, तर मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज नवरात्रीचा 7वा दिवस, सप्तमी, आणि आजच्या दिवशी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज झाल्यात. म्हणजे आज आपला दिवस एवढा ॲक्टिव्ह गेला आहे ना, आणि म्हणजे देवीसाठीच, नवरात्रीसाठीच. कारण सकाळी अक्षता जाऊन आली मुंब्रा देवीला, त्याचा ब्लॉग मी बघितलाच असेल. त्यानंतर आपण अक्षताबरोबर गेलो होतो सर्व देवींच्या ओट्या भरायला, सप्तशृंगी, आपली तुळजाभवानी, ठाण्याची, त्याचा ब्लॉग पण तुम्ही बघितला असेल. आणि आता ही आहे आपल्या गरब्याची रात्र. म्हणजे आपल्या बालाजी अपार्टमेंटने आज गरबा आयोजित केलेला आहे. बालाजी अपार्टमेंटच्या तरुण मित्र मंडळांनी एकदम उत्साहात मस्तपैकी असा गरब्याचं आयोजन केलं आपल्या सोसायटीसाठी. आणि तुम्हाला आवाज येत असेल पाठीमागे, ऑलरेडी गरबा सुरू झाला आहे. आणि आम्हाला थोडा लेट झाला आहे, कारण थोडं बाहेर गेलो होतो, बाहेर जाऊन मग यायला जरा मला उशीर झाला आहे. आता 10:30 वाजलेत, गरबा आपला 10:15ला सुरू झाला आहे. आणि आता किती जण गरब्याला आहे ते तुम्हाला आता कळेलच वर गेल्यावर. सगळे जोशमध्ये आहेत एकदम. सोसायटीचा गरबा फुल एन्जॉय. आणि अक्षता पण रेडी होते, आणि अक्षता पण नाही गेली अजून. आता आर्या फक्त गेल्यावरती आपल्यातनं, आपल्या घरातनं आर्या गेली आहे, अक्षता अजून गेली नाही आहे, इथे रेडी होते. आणि ही बघा, ही अक्षता अजून रेडी होते, आणि फुल रेडी नाही झाली आहे बघा. आणि मस्तसा आज ग्रे कलर आहे काय का, हा बघा, तिने ग्रे घातलाय. माझ्याकडे पण ग्रे आहे, लाईट ग्रे का होईना पण आहे. असाच आलाय तो, का आपण ठरवून नाही घातलाय पण आलाय. तर ठीक आहे, चला आता वरती जाऊया आणि गरब्याचा एन्जॉय करूया, काय का. चला, अक्षता तर रोज गरबा खेळतो, तुम्ही बघताच आपल्या मागच्या ब्लॉग मधून. चला तर
मंगळवार गरबा चालू असताना आपला छोटा मोठा तांत्रिक बिघाड आलाय आणि सॉल्व करतोय आपला हां आपला मिस्त्री आणि दास साहेब होतंय का सुरू होते का. आणि हे फुल जोशमध्ये हे सगळे आत्ता आले का आत्ता आले सगळे. आम्ही पहिल्यापासून नाचतोय. चला पुन्हा एकदा गरबा सुरू झालेला आहे. आपली सर्व चिल्लर कंपनी पण फुल जोशमध्ये थोडा स्पीकरचा प्रॉब्लेम होत आहे पण थोडे ॲडजस्ट करून घ्या. हे बरोबर लागतं. ब्रेक झालाय. सगळे थकले गरबा आणि ह्यांच्यापैकी कोणी तुम्हाला कॅमेरा दिसतो नसेल. कोणी गरबा खेळत कोणी नाही गरबा खेळला. मम्मी सगळ्यात जास्त. तर आता आपला भाऊ आशिष त्याचा बड्डे होता. केक कटिंग झाला पण त्यावेळेला मी अवेलेबल तिथे हजर नव्हतो. केक कटिंग वगैरे करून झालं. आता सर्वांना केक आणि छोटासा अल्पोपार मिळणार आहे सगळ्यांना. तर चला ठीक आहे. आता थोडा नाश्ता आणि आपला गरब्याचा ब्रेक. सर्व आपली चिल्लर कंपनी मस्त नाश्ता करते आहे. अल्पोपार रात्रीच्या 12 वाजता मिडनाईट नाश्ता आहे ना. मिडनाईट नाश्ता काय नाश्त्यामध्ये का. ओके जिलेबी आहे कचोरी आहे आणि हा बड्डे केक आहे ना. वेफर्स आहे. नाश्ता चालू आहे. जमलेत गरबा खेळून जाम मस्तपैकी गरबा खेळत होत्या फुल जोशमध्ये. वय सांगत नाही पण जोश फुल आहे. हा एकदम म्हणजे तुम्ही ओळखू पण नाही शकत त्यांचं वय किती आहे ते. अंदाज लावत बसू नका. त्याला नाश्ता करू द्या. हे बघा 4-4, 5-5 कचोऱ्या खाल्ल्या गेल्या तिथे एका जागेवर बसून. काय बोलतो. आणि आपले आयोजकांना भेटला का नाही नाश्ता. भेटलाय ना आयोजकांना. आता नेहमी आयोजक आपले उपस्थित आहेत. आणि पुन्हा एकदा गरब्याचा जोश सुरू झालेला आहे आपल्या सर्वांचा. आणि सगळे आता गरबा खेळायला परत सुरुवात झाली आहे नाश्त्यानंतर. मतलब ब्रेक संपलेला आहे.
जेठालाल हा बापूजी आलाय. चला आता आपल्या बालाजी अपार्टमेंटची ज्या तरुण मित्र मंडळाने आयोजन केलेलं त्या गरब्याची सांगता झालेली आहे आणि रात्रीचे 12:30 वाजलेत आणि पोलीस लोक येईपर्यंत बंद करून जाऊया नाही तर परत आपल्याला सकाळपर्यंत बसायला लागेल. हाय हाय दीपक पण आहे. तर ठीक आहे मित्रांनो, गरब्याचा आनंद तुम्ही घेतला असेल, जसे पण नाचले मजा केली, फक्त एन्जॉय करायचं होतं आम्हाला. बाकी आमच्याकडे सर्व गरबा डान्सरच होते सगळे शिकलेले, तर अति उत्तम नाचले सगळे. तुम्ही आनंद घेतला असेल तर ठीक आहे मित्रांनो, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी सांगत होतो की फक्त काव्यापुरता मारायचं नका ठेवू, पुऱ्या मुंबई महाराष्ट्रात आमचा गरबा पसरून टाका. सगळीकडे पसरला पाहिजे आणि लोक आमच्याकडे आले पाहिजे शिकायला. पुढच्या वर्षाला आम्ही ट्रेनिंग स्कूल चालू करणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.